सिद्धेशच्या मृत्यूला जबाबदार महावितरण कंपनी असा आरोप सिद्धेशच्या नातेवाईकांनी केला। कारण महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर आज सिद्धेशसारखा युवकाला आपला जीव गमवावा लागला नसता। महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही सिद्धेशचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या वतीने करण्यात आली। यावेळी ग्रामस्थांनी शासकीय रुग्णालय मेढा या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले। अगोदर गुन्हा दाखल करा मग मृतदेह ताब्यात घेतो। अखेर लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी सिद्धेशचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे अंत्यसंस्कार वेण्णा नदीवर करण्यात आले। सगळेजण या ठिकाणी जवळवाडीकर मेढावाशीय कालपासून संपूर्ण गाव आपला आणि परिसर दुःखसागरामध्ये बुडालेला आहे। अत्यंत दुर्दैवी आणि प्रत्येकाच्या मनाला क्लेशदायक असणारी दुर्दैवानं काल घटना घडली। रोज ज्या पद्धतीनं साहेब मुलं पोहायला जायची त्या पद्धतीनं मुलं पोहायला गेली आणि त्यामध्ये हा सिद्धेश 18 वर्षाचा तरुण पोहायला गेलेला होता। किंबहुना देशमुखाळीपासून मेढापुलापर्यंत आणि मेढापुलापासून देशमुखाळीपर्यंत पोहणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात व्यायामाचं एक साधन आहे आणि त्या दृष्टिकोनातून अनेक मुलं भरतीसाठी प्रयत्न करत असतात। त्याच पद्धतीनं हा मुलगा सुद्धा उद्याचं स्वप्न घेऊन पोहण्यासाठी या पाण्यामध्ये उतरलेला होता। खरं तर ही विद्युत वाहिनी 22 केवीची मला वाटतं आहे आणि ती इतकी पाण्याच्या जवळून गेलेली आहे की या मुलांना म्हणजे खरं तर काल पाणी वाढलेलं होतं। म्हणजे सगळेजण बघणारे सांगतात की काल पाणी वाढलेलं होतं आणि त्यामुळं ती खूप जवळ तार आलेली होती आणि याचा अंदाज न आल्यामुळं हा पोहत गेलेल्या तरुणाचा या विद्युत वाहिनीला स्पर्श झाला आणि हा मुलगा पाण्यामध्ये बुडाला। कालपासून आम्ही सगळेजण बघतोय, तहसीलदारांशी आमचं बोलणं झालं, इथल्या एपीआयशी बोलणं झालं, आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं। काल मुंबईवरून मिळेल त्या गाडीनं आमचा सगळा मुंबईकर या ठिकाणी गावाला आलेला आहे आणि असं असताना आज सकाळी पाण्यावर तरंगताना हा मृतदेह दिसला। साहेब आपण बघितलं तर गेले वर्षभरामध्ये अनेक जणांनी या बाबतीत आपल्या खात्याकडे तक्रार केलेली आहे महावितरणकडे आणि म्हणून सकाळपासून इथं असलेल्या सगळ्या तरुणांचं एकच मत आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। गेलेला आता निष्पाप जीव तर परत येणार नाही, पण या कुटुंबाला कुठेतरी मदतीचा हात आपल्या माध्यमातून झाला पाहिजे। या कुटुंबावरती कुठलाही अन्याय होता कामा नये। कसं होतं साहेब, असे ज्या वेळेला घटना घडतात त्यावेळेला मुलं बोलतात किंवा जमलेला समाज बोलत असतो आणि त्यावेळेला आपले अधिकारी बोलून जातात, त्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात आणि मग कोणी जबाबदारी घ्यायला मागत नाही। आणि म्हणून आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की याची जबाबदारी आपल्या महावितरण कंपनीने घेतली पाहिजे। जास्तीत जास्त मदत, तुम्ही म्हणाल की 4 लाखाचे आमचे निकष आहेत आणि त्या निकषामध्ये बसलं पाहिजे। आज हे कुटुंब जे आहे, आई वडील घरी आहेत, चुलता आहे, चुलती आहे, त्यांची मुलं आहेत, परंतु हा कुटुंबातला एकटा मुलगा होता आणि त्याची स्वप्न मोठी होती। भरतीमध्ये त्याला पोलीस भरती, इतर सैन्य दल यामध्ये त्याला भरती व्हायचं होतं आणि हे सगळे निकष जर आपण बघितले तर त्याची जिद्द खूप मोठी होती आणि म्हणून तशा पद्धतीचं आपण कुठल्याही निकषामध्ये न बसवता महावितरण कंपनीनं जास्तीत जास्त मदत या कुटुंबाला दिली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे। तशा पद्धतीचं लेखी आपल्याकडून द्या। आणि दुसरी जी मागणी आपल्या सगळ्या युवकांची आहे की पोलीस दलानं महावितरण कंपनीवरती गुन्हा दाखल केला पाहिजे। मी पोलीस दलातल्या इथले उपस्थित असणाऱ्या सगळ्या माझ्या बांधवांना सुद्धा विनंती करेन, आपण आपल्या अधिकाऱ्यांना इथे या ठिकाणी बोलवून घ्यावं आणि आम्हाला तुमच्याकडूनही या ठिकाणी महावितरण कंपनीवरती गुन्हा दाखल झालेल्याचं एफ.आय.आर या ठिकाणी दिला जावा आणि त्यानंतरच या ठिकाणी सगळ्यांची इच्छा आहे त्याप्रमाणे आम्ही हे सगळं शव ताब्यात घेणार आहोत अशी एक विनंती आहे। महावितरण कंपनीचे जे अधिकारी शिवतारे साहेब आपल्यालाही मी विनंती करेन की भावनेच्या भरामध्ये कुठलंही आम्हाला आश्वासन आपण देऊ नका, तशा पद्धतीचं लेखी स्वरूपाचं कुठलंही आश्वासन देऊ नका। जर आपल्याकडून नक्की मदत होणार असेल तर आज आम्हाला लेखी स्वरूपामध्ये द्या, तुमच्या वरिष्ठांशी आपण चर्चा करा आणि त्या पद्धतीनं आमचे 2 कार्यकर्ते आम्ही पाठवतो, त्या ठिकाणी आपण लेखी स्वरूपामध्ये द्या। जो आपण त्या ठिकाणी नोकरी लावणार आहात 20,000च्या पगारावरती सांगितलं, तर ते टेम्पररी लावणार आहात का परमनंटली घेणार आहात हे सुद्धा आपण स्पष्टपणे सांगावं। भावनेच्या भरामध्ये कुठलाही शब्द न देता आपण जे आपल्याला शक्य आहे तेच आम्हाला या ठिकाणी लेखी स्वरूपात द्यावं
आणि आपल्याला मी एक सांगेन की गेलेला जीव परत येणार नाही, पण त्याचे आई वडील मागे तळमळणार आहेत. त्यांचा शाप महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला लागू नये अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे दिलेला शब्द तंतोतंत महिनाभराच्या आतमध्ये पाळला गेला पाहिजे अशा या ठिकाणी आमची आपल्याला विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट, यानंतर कोणताही जीव त्या पाण्यामध्ये जाऊ नये त्यासाठी उपाययोजना आपल्या महावितरण कंपनीकडून लवकरात लवकर करण्यात याव्यात. आम्हाला हेही माहिती आहे की पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी हे टॉवर उभे करता येणार नाहीत. परंतु हे सगळं काम या वर्षभरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्गी लागलं पाहिजे. परत कुठला असला निष्पाप जीव तिथं जाता कामा नये अशा पद्धतीच्या भावना आमच्या आहेत.